दिवाळी फराळासाठी आज मी खमंग आणि कुरकुरीत अशी तिखट शेव बनवली आहे। त्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे। भरपूर लसूण, 2 चमचे जिरं आणि 1 चमचा ओवा सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सर मधून फिरवून घ्यायचं। नंतर अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा याला मिक्सरला फिरवायचं आणि एका गाळणीतून गाळून घ्यायचं। हे जे वाटणाचं पाणी आहे जरा वेळ साईडला ठेवते आणि एका मोठ्या परातीमध्ये 4 कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, थोडीशी हळदी पावडर, लाल तिखट, हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। वाटणाच्या पाण्यानं मळून घ्यायचं। गरज पडली तर नॉर्मल पाणी वापरून छान याचा गोळा तयार करायचा। आता शेवच्या साच्याला आतून तेल लावायचं आणि मळून घेतलेलं पीठ यामध्ये भरून घ्यायचं आहे। गरम तेलामध्ये आपल्याला शेव सोडून घ्यायची आणि दोन्ही पण साइडनं याला सोनेरी कलर येईपर्यंत मस्त आपल्याला तळून घ्यायची आहे। थँक